नमस्कार दादा, मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. हा, तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे? हा, साऊ म्हणून व्हरायटी बरोबर. तर मला सांगा दादा, हा टोमॅटोचा प्लॉट आहे, साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा आता? हा, म्हणजे 40 दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झालाय बरोबर. आता तुम्ही प्लॉट बांधून घेतलेला आहे बरोबर, म्हणजे आता प्लॉटची बांधणी कंप्लीट झालेली. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस भरतो म्हणजे बेडमध्ये बरोबर, त्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही तुम्ही काय केलेली दादा बेडमध्ये खाली भरलेली बरोबर. तर मला सांगा दादा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी त्याचा वापर केला म्हणजे बेडमध्ये, तर दादा तुम्हाला त्याचा काय काय रिझल्ट जाणवला, म्हणजे काय काय बेनिफिट भेटला तुम्हाला त्याचा? चांगले निघाले, हा, सेटिंग चांगली झाली बरोबर, पानांची साईज चांगली आहे बरोबर. दादा कसं आहे माहिती का, पहिल्यांदा म्हणजे आता तसं जर पाहिलं तर हा पूर्ण टेम्परेचर मधला प्लॉट होता बरोबर, पूर्ण हीट मधला प्लॉट आहे. ही लागवड कधीची आहे दादा, म्हणजे कोणत्या महिन्यातली लागवड आहे? हा, 20 मे, म्हणजे त्या पिरियडला भरपूर टेम्परेचर होतं बरोबर, जवळजवळ 42-43चं टेम्परेचर होतं. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा प्लॉटला एकदम म्हणजे कुठंच आहे ना कोणत्या प्रकारचा मर किंवा तो प्रकार प्लॉटवर कुठंच दिसला नाही बरोबर. आणि महत्वाचं काय, आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं दादा, हे बघा ना एकदम जबरदस्त असं आहे ना, खालून झाडाला खालून थोडं फुटवं तर राहायचे, पण महत्वाचं वरती जर पाहिलं ना भरपूर प्रमाणात चांगली सेटिंग झाली बरोबर. बरोबर. तर अजून तुम्हाला याच्यात काय काय बेनिफिट भेटले दादा? कॅन्ड सोडली होती, हा, म्हणजे भू पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर. हा, जबरदस्त रिझल्ट आहे कॅन्डाला. म्हणजे दोन्ही कॅन्ड तुम्ही काय केले, ज्या पिरियडला खत तर खाली भरलीच होती, पण त्याच्यानंतर तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे हा वाढतो बरोबर, पानाची साईज वाढते. हा, म्हणजे भू पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर तुम्ही ते काय केले दोन्ही एकत्र करून खालून ड्रिपनी सोडलेले बरोबर. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही कडूचा आपण वरून स्प्रे काढलेला आहे बरोबर. तर कडू वापरल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? हा, म्हणजे नागाळे ना हा प्रकार आहे ना, म्हणजे थोडक्यात आहे ना, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसोश किडी, नागाळे प्लॉटवर कुठंच दिसत नाही बरोबर. म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं दादा, हे बघा ना पुढेच ना कोणत्याच प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही. आणि महत्वाचं काय, शेंडा ड्रॉपिंग नाही आपला बरोबर. आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना, हे बघा ना भरपूर प्रमाणात आहे ना फुलकळी, फुलाची सेटिंग चांगल्या प्रकारे चालू आहे बरोबर. तर मला एक सांगा, तुम्ही साधारणतः किती वर्षापासून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय दादा? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला? काकडी, दोडका, त्याच्यानंतर फुलं. म्हणजे आता याच्यावरती झूम करून जर पाहिलं, जो प्लॉट आहे शेवंतीचा बरोबर, त्या शेवंतीला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरलेली बरोबर. आपलीच खतं वापरली. हा, म्हणजे त्या शेवंतीला पण खाली बेडमध्ये तुम्ही जैविक खतच टाकलेली बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.